नमस्कार. निसर्ग आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो आपल्याला शांतता, आनंद आणि ऊर्जा देतो. आज आपण पुण्याच्या बाहेर एक सुंदर ठिकाण रामदरा मंदिर या निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी भेट देणार आहोत. आपल्या आजच्या जीवनात जिथे ताणतणाव आणि व्यस्तता वाढत आहे, तिथे निसर्गाची गरज अगदी जास्त आहे. रामदरा मंदिराच्या परिसरात असलेली हिरवाई आणि शांतता आपल्याला एक अद्भुत अनुभव देईल. हे स्थान भगवान शिव आणि अन्य देवता यांच्या उपासना करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी येणे म्हणजे निसर्गाच्या जवळ जाणे आणि मनाच्या शांतीचा अनुभव घेणे. चला तर मग रामदरा मंदिराकडे जाऊया आणि निसर्गात डुबकी मारून त्याच्या आध्यात्मिक सौंदर्याचा अनुभव घेऊयात. रामदरा मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे, पण येथे भगवान राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती देखील आहेत, ज्यामुळे या ठिकाणची धार्मिक महत्त्व वाढते. मंदिराच्या इतिहासावर विचार करता हे मंदिर 1970च्या दशकात सिद्ध साईनाथ भक्त धुंडी बाबा यांनी पुन्हा बांधले. त्यानंतर याचे महत्त्व आणि लोकप्रियता वाढली. मंदिराच्या परिसरात एक सुरम्य तलाव आहे. धुंडी बाबा, ज्यांना रामदरा मंदिराचे संस्थापक मानले जातात, त्यांचा इतिहास आणि कार्यप्रणाली अत्यंत प्रेरणादायक आहे. त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला होता, परंतु त्यांच्या जीवनाच्या प्रारंभिक काळाबद्दल अनेक गोष्टी अस्पष्ट आहेत. धुंडी बाबा एक साधू होते, ज्यांनी आध्यात्मिक साधनेत आणि भक्तीत आपल्या आयुष्याचा उद्देश ठरवला. तुम्ही पुण्यात असाल आणि एका शांत, आरामदायक ठिकाणाला भेट द्यायची असेल तर रामदरा मंदिर एक अद्भुत पर्याय आहे, जिथे तुम्ही निसर्गाच्या शांततेमध्ये आणि भगवानाच्या आशीर्वादाची अनुभूती घेऊ शकता. रामदरा मंदिर येथे जाण्यासाठी तुम्ही स्वतःच्या बाईकने हडपसर सोलापूर रोडने लोणी काळभोर या गावाकडे जाऊ शकता आणि तेथूनच तुम्ही रामदरा मंदिर येथे जाऊ शकता, किंवा हडपसर येथून बसची सुविधा पण आहे. निसर्गाने आपल्याला शांतता, सौंदर्य आणि जीवनाचे मूलभूत घटक दिले आहेत.
त्यामुळे निसर्गाच्या संरक्षणाची गरज आहे. आपण निसर्गाच्या कडेवर उभे राहून त्याच्या सौंदर्यात डुबकी मारणे आवश्यक आहे. त्याची काळजी घेतल्यास निसर्ग आपल्याला आणखी अनंत आनंद देईल. निसर्गाने खूप काही दिलं आहे, त्यामुळे त्याचे जतन करणे आणि त्याला सन्मान देणे आपली जबाबदारी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकेच. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.